पाठ 3. पृथ्वी आणि जीवसृष्टी. पृथ्वीच्या पृष्ठभागावर काय काय दिसतं तुम्हाला? काही ठिकाणी दिसते जमीन, काही ठिकाणी दिसतं पाणी, आणि पृथ्वी भोवती हवेचं आवरण असतं हे तर आपल्याला माहीतच आहे. मग जमिनीवर, पाण्यात, हवेत सगळ्या ठिकाणी सजीवांचं अस्तित्व असतं. आता एक एक करून एक एक आवरणाची माहिती घेऊया. शिलावरण आणि जलावरण. पृथ्वीचं बाहेरचं कवच कठीण आहे. ते माती आणि खडकांचं बनलंय. काही ठिकाणी आपल्याला जमिनीवर मोठा गवताळ विस्तार दिसतो, तर काही ठिकाणी ओसाड जमिनीवर वाळूच वाळू दिसते. काही ठिकाणी खडक तर काही ठिकाणी पर्वतांचे उतार दिसतात. पृथ्वीवरचा जमिनीचा हा थर म्हणजे शिलावरणाचा भाग आहे. पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने झाकलेला आहे, पण या पाण्याच्या खाली सुद्धा खडक असतात, म्हणजेच पाण्याखाली सुद्धा शिलावरण असतं. पृथ्वीचं बाहेरचं कवच आणि त्याखालील थराचा काही भाग मिळून शिलावरण बनतं. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 भाग जमिनीचा आहे. जमिनीचा भाग जर सलग आणि मोठा असेल तर त्याला म्हणायचं खंड. पण पृथ्वीवरची सर्व जमीन सलग नाही, तर ती 7 खंडांमध्ये विभागली आहे. कोणते कोणते खंड? आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, अंटार्क्टिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोप. यामध्ये सर्वात मोठा खंड आशिया म्हणजे आपल्या भारत देशाचा, आणि ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड. जमीन सगळीकडे काही सपाट किंवा सारख्या उंचीची तर नसतेच. मग तिच्या उंच सखलपणामुळे जमिनीला जे विशिष्ट आकार मिळतात त्यांना म्हणायचं भूरूप. कोणती कोणती भूरूप तुम्हाला माहिती आहेत? मैदान, बरोबर. मग टेकडी, मग डोंगर, त्यानंतर पर्वत, दरी, बरोबर. आता पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 2/3 भाग पाण्याने व्यापलेला आहे, आणि यातलं बहुतेक सगळं पाणी हे महासागरांचं आहे. महासागरातलं पाणी असतं खारं. किती महासागर आहेत पृथ्वीवर? 5. कोणते कोणते? अटलांटिक, पॅसिफिक, आर्क्टिक, हिंदी आणि दक्षिण. महासागर आणि जमीन यांच्यामध्ये जो सीमा भाग असतो त्याला म्हणायचं सागरतट किंवा किनारपट्टी. या किनारपट्टीवर आपल्याला वेगवेगळी जलरूप दिसतात. कुठली असतील ती? तर समुद्र, उपसागर म्हणजे त्याहून थोडा लहान, सामुद्रधुनी या ठिकाणी दिसतीये त्याप्रमाणे, आखात, खाडी, ही सगळी जलरूप हे महासागराचेच भाग आहेत. यानंतर बघूया जमिनीवरून वाहणाऱ्या पाण्याची माहिती. पृथ्वीवर जमिनीवरून वाहणारे लहान मोठे पाण्याचे प्रवाह असतात, पण यांचं पाणी खारं नाही, यांचं पाणी असतं गोड. हा पाण्याचा प्रवाह लहान असेल तर आपण त्याला म्हणतो ओहळ, थोडा मोठा असेल तर ओढा, आणि त्याहून मोठी असेल तर नदी. ओहळ, ओढे जोडले जाऊन त्यापासून उपनद्या आणि नद्या बनतात, आणि मग नदीचं पाणी सागराला जाऊन मिळतं. एखाद्या जागी नदीचं पाणी नैसर्गिकरित्या उंचीवरून खाली पडत जर असेल तर तिथे धबधबा तयार होतो, जो बघायला सगळ्यांना खूप आवडतो. सरोवर म्हणजे काय? तर जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेला मोठा जलाशय. हा जलाशय थोडा लहान असेल तर त्याला म्हणायचं तळं. थंड प्रदेशात ढगातले पाण्याचे कण गोठून त्यांचे हिमकण तयार होतात, आणि अशा प्रदेशांमध्ये हिमवर्षाव होतो. एकावर एक हिमाचे बर्फ जमिनीवर साचले की मग त्यांचं रूपांतर होतं बर्फात, आणि बर्फाचे थर एकावर एक साचले की त्याचा एक मोठा प्रचंड आकार तयार होतो, जो जमिनीच्या उतारावरून
मंद गतीने खाली 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 सरकायला लागतो आणि त्याची बनते हिमनदी. समुद्रावर कधीकधी बर्फाचे खूप मोठे तुकडे तरंगताना दिसतात, त्यांना म्हणायचं हिमनग. जमिनीवरच्या या जलसाठ्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा जमिनीखाली जे खडक असतात त्या खडकांच्या थरामध्ये पाणी साठलेलं असतं, त्याला म्हणायचं भूजल. एरवी हे भूजल आपल्याला दिसत नाही, पण विहिरी, कूपनलिका यातून उपसताना हे पाणी आपल्याला वापरता येतं. पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारं पाणी, हिम, भूजल आणि वातावरणातलं बाष्प, हा जो पाण्याचा एकत्रित साठा आहे त्याला म्हणायचं पृथ्वीचं जलावरण. यानंतर वातावरण. पृथ्वीभोवती असणारं हवेचं आवरण म्हणजे वातावरण. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसं 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 उंच उंच जायला लागतो तशी वातावरणातील हवा विरळ होत जाते. वातावरणामध्ये कोणते वायू असतात तर नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प. याशिवाय इतरही अत्यंत कमी प्रमाणात काही वायू असतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे वेगवेगळे थर बनतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण 13 किलोमीटर अंतरावरचा जो थर त्याला म्हणायचं तपांबर. इथल्या हवेमध्ये अनेक बदल होतात आणि याचे परिणाम पृथ्वीवरच्या सजीवांवर होतात. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळते, मग पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. पृष्ठभागालगतची हवा अर्थातच सगळ्यात गरम असते. तपांबरात जसं जसं आपण वर जाऊ तशी हवा थंड होत जाते. वातावरणातलं जवळपास सगळं बाष्प हे या तपांबरात असतं आणि म्हणून ढग, पाऊस, धुके, वारे, वादळं अशा सगळ्या घटना तपांबरात होतात. आपण जेव्हा कधी विमानाने प्रवास करतो त्यावेळेला ही विमानं तपांबराच्या उंचावरच्या भागात उडतात. या उंचावर हवा खूपच विरळ असते आणि म्हणून विमानातल्या प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानात विशेष सोय केलेली असते. आता पृथ्वी तलापासून तपांबराच्या आपण बाहेर पडलो तर सुमारे 50 किलोमीटरपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर. या स्थितांबराच्या खालच्या भागात असतो ओझोन वायू. सूर्यापासून येणारी अतिनील किरणं हा ओझोन वायू शोषून घेतो आणि त्यामुळे पृथ्वीवरच्या सजीवांचं रक्षण होतं. यानंतर बघूया पाऊस नेमका कसा पडतो. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरच्या पाण्याचं होतं बाष्पीभवन. जमिनीत जिरलेलं पाणीही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळतं. हे बाष्प हवेपेक्षा हलकं असल्याने ते वातावरणात उंच उंच जातं. उंच जाताना ते थंड होतं आणि त्याचं संघनन होतं. संघनन म्हणजे बाष्प थंड होऊन त्याचं द्रवात रूपांतर होतं. त्यामुळे पाण्याचे सूक्ष्म कण बनतात. हे कण खूप लहान आणि हलके असल्यामुळे आकाशात ढगांच्या रूपात तरंगात राहतात. सूक्ष्म कण एकत्र आले की त्याच्यापासून पाण्याचा मोठा थेंब होतो. हा थेंब जड असतो, तो तरंगू शकत नाही. मग असे थेंब पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतात. मग हे पावसाच्या रूपाने जमिनीवर आलेलं पाणी पुन्हा ओहळ, नाले, नद्या इथून समुद्राला मिळतं आणि पुन्हा तेच चक्र सुरू होऊन पुन्हा बाष्प आकाशात जातं. या अखंडपणे चालणाऱ्या चक्राला जलचक्र म्हणतात. यानंतर जीवावरण. पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या सजीवांमध्ये खूप विविधता आपल्याला दिसते. कशी ते बघा हं. बर्फाळ प्रदेशात काय दिसतं? पांढऱ्या केसांचं ध्रुवीय अस्वल. आफ्रिकेच्या जंगलात झेब्रा. ऑस्ट्रेलिया खंडात कांगारू. उष्ण प्रदेशात हत्ती आणि सिंह. आणि अशा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये सापडणाऱ्या वनस्पती सुद्धा वेगवेगळ्याच असतात.
तर मग मुलांनो, शिलावरण, जलावरण आणि वातावरण यामध्ये सजीवांचं अस्तित्व असतं. या आवरणातील सजीव आणि त्यांनी व्यापलेला भाग याला एकत्रितपणे म्हणायचं जीवावरण.